चला, एक दीर्घ श्वास घेऊ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसू, पद्मासन, सुखासन किंवा साधी मांडी, वज्रासन. मन शांत, संथ श्वसन. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचे. तीन वेळा ओंकार घ्यायचा आपल्याला. पुन्हा दीर्घ श्वास घेऊ. अनुलोम विलोमने सुरुवात करू. डावी नाकपुडी बंद, उजवीने श्वास घ्या, विरुद्ध बाजूने सोडून द्या. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घेऊ. मान सरळच ठेवू. श्वास घेताना खांदे, बरगड्या कुठल्याही स्वतःहून हलत नाहीत. नॅचरली आपण ज्यावेळी स्वतः श्वास घेतो त्यावेळी त्या थोड्या एक्सपांड होतात. त्यामुळे खांदे किंवा पाठ हलवायची आवश्यकता नाही. प्रत्येक वेळी मस्त श्वास घ्यायचा आहे. छान. 1 सेकंद थांबा, विरुद्ध बाजूने सोडून द्या. आपण फक्त उजवीने श्वास घेतो, विरुद्ध बाजूने सोडून देतो. ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी दोन्ही बाजूने घ्यायचे, एकदा इकडून एकदा विरुद्ध बाजूने. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. 3 वेळा कर्णभ्रमरी घेऊ. दोन्ही अंगठे कानामध्ये, उरलेली बोट अलगद डोळ्यांवर. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास नाकाने ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे.
रिलॅक्स. नाडीशुद्धीची 3 आवर्तनं घ्यायची आपल्याला. आधी स्वतंत्रपणे रेचक घेऊ 3 वेळा, नंतर 3 वेळा कुंभक घेऊ. चला, दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. नाक बंद, मान खाली. पोटात घेत दोन्ही बंद लावायचे. मुख्य पोटात घ्या, उड्डाण बंद. ओटी पोट आकर्षणात घेतला, मूल बंद. मान खाली, डोळे बंद, मन शांत. खांदे सैल सोडा. खांदे जखडून धरलेत तर श्वासावरती लक्ष राहणार नाही. पुन्हा नवीन श्वास. जाऊ द्या श्वास बाहेर. आपलं लक्ष शरीरामध्ये उरलेल्या श्वासाकडे. जेवढा राहिला तेवढा पूर्ण वापरायचा आहे. मन स्थिर ठेवायचे. पुन्हा मान सरळ. परत नवीन श्वास घ्या. लगेच नाक बंद. पोटात घेत दोन्ही बंद लाव. पुन्हा नवीन श्वास. रिलॅक्स. मांडी थोडी सैलसर घालू. 3 वेळा आपल्याला स्वतंत्रपणे बंद लावायचे. ते आपण पोटासाठी लावतो. श्वास घ्या, श्वास सोडून द्या. पोटात 1. आपला भार आपण गुडघ्यावर टाकलाय, पोट आत घेतलंय. वरती संथपणे श्वसन. 2. मुख्य पोटात घेतलं त्याला उड्डाण बंद म्हणतात. पक्षी जो लावतात तो. मूलबंध. ओटी पोटातले स्नायू आकर्षणात. 3, 4, 5. पुन्हा नवीन श्वास. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात 1, 2, 3, 4, 5, 6. रिलॅक्स. आणखी एकदा. 1. मुख्य पोटात, ओटी पोटात. ओटी पोटातले सगळे स्नायू आकर्षणात. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. 3 वेळा अग्निसार क्रिया करू. श्वास बाहेर, पोट आत बाहेर. श्वास घ्या, सोडून द्या. पोट भरभर आत बाहेर. ज्यांनी पहिल्यापासून सराव सुरू ठेवला असेल त्यांच्या लक्षात येईल तुमचं पोट हलण्याची जी क्रिया आहे ती आता व्यवस्थित होत असेल.
पुन्हा श्वास बाहेर, पोटात बाहेर. याचे खूप फायदे आहेत. पोटामध्ये राहणारा गॅस किंवा पचन क्रियेत मंद असणारी क्रिया या सगळ्या सुधारल्या जातात. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. व्याघ्र मुद्रा करून दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडताना जीभ बाहेर, डोळे मोठे, चेहरा ताणलेला. अ किंवा ॲ असा स्वर काढायचा. रिलॅक्स. पाठीतून सरळ बसू. ध्यानात्मक आसनात कपालभाती करायची आपल्याला. दोन्ही हाताने गुडघे होल्ड, डोळे बंद, मन शांत. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. पोटाला झटका दिला की पोटात श्वास बाहेर, त्या क्षणी श्वास बाहेर, श्वास बाहेर. कपालभाती म्हणजे वेगाने केला जाणारा रेचक आहे. फक्त श्वास बाहेर सोडणे. आता जर नियमित सराव चालू असेल तुमचा तर तुम्ही 90, पुन्हा 30, 120 करू शकता. ज्यांचे 120 होत असतील त्यांना 10, 5-10 वाढवायला काय हरकत नाही. एखादी क्रिया चांगली आहे म्हणून ती किती करायची ह्याला पण काही प्रमाण आहे. कपालभातीत तुम्ही 120-120चे 2 किंवा 3 स्ट्रोक घेऊ शकता. पण त्याच वेळी तुमचं लक्ष तुमच्या दैनंदिन क्रियेवर असो. तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो का जास्त कपालभाती घेतल्याने, हे तुम्ही लक्षात घ्यायचे. भूक कमी होते का, थकल्यासारखं वाटतं का, किंवा लघवीला उष्ण होतंय का, हे याच्यावरती लक्ष ठेवायचं. तसं काही नसेल, आता थंडीचा काळ आहे तर तुम्ही करू शकता 120-120चे 2 आवर्तनं सुद्धा, पण पॉज घेऊन आणि थांबून. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. जर पाठीला ताण आला असेल तर पश्चात्कर्म म्हणून तुम्ही खाली जाऊ शकता. चला, मानेपासून सुरुवात करू. मान खाली, मागे, पुन्हा खाली, मागे, खाली, मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर उजवीकडे, पुन्हा समोर डावीकडे, समोर विरुद्ध बाजूला,
रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ. बोट 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठा हात फिस्ट राऊंड करू. उलट. नेक्स्ट. बारा ते 15 वेळा हात जवळ दूर जवळ दूर. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर, पुन्हा हात उलटे. मांडी थोडी सैलसर घाला. 1 2. दंड कानाला. 3 4. उजवीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. शोल्डर राऊंड करू 10 वेळा. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, हाफ राऊंड करू. उलट. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करू. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही पाय समोर, दोन्ही पायात अंतर. पाय आत बाहेर करायचे आपल्याला. 12 ते 15 वेळा पाय आत बाहेर. आपलं लक्ष खुब्यातकडे, मांडीच्या स्नायूकडे. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, पायाची बोटं खाली. 1 2 3 4. बोटं आपल्याकडे. 1 2 3 4. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू. उलट. दोन्ही पाय जवळ घेऊ, बटरफ्लाय करू. दोन्ही हाताने पायाची बोटं होल्ड. दोन्ही गुडघे सुरुवातीला खालच्या खाली. जाणीवपूर्वक गुडघे दंडापर्यंत आणायचे, खाली न्यायचे. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा. 1 2 3. शरीर पाठीतून सरळ जाऊ द्या खाली. 4 5. दोन्ही हात समोर. मांडीच्या स्नायूला अजून थोडा ताण वाढवून श्वास घ्या. हळूहळू खाली जा. 1 2 3 4 5.
एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. डावा पाय बाहेर घेऊ. दोन्ही हात फोल्ड केलेल्या गुडघ्यावरती. छान श्वास घ्या. पाठ सरळ. जाऊ द्या खाली. श्वास सोडत. 1 2 3 4 5. पायाची बोटं पुन्हा आपल्याकडे. दुसरा हात वर. 1 2 खांदे सैल सोडा. 3 मानेतून शरीर सैल, खांद्यातून सैल. 4 जाऊ द्या खाली. थोडं खाली. 5 रिलॅक्स. सुरुवातीपेक्षा तुमचं शरीर समोर आता छान बेंड होत असेल बघा. दोन्ही हात गुडघ्यावरती. पुन्हा श्वास घ्या. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. पायाची बोट आपल्याकडे. पाय सरळ. 1 दुसरा हात वर. जाऊ द्या दोन्ही हात एकमेकांवर असतील, जात इथं असतील तरी काय हरकत नाही. असे असतील. 2 फक्त आपलं लक्ष खालच्या स्नायूकडे. 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय ओपन करू. दोन्ही हाताने खुब्यातले स्नायू आपल्याला थोडे समोर प्रेस करायचे. 1 2 3 4 रिलॅक्स. पाय तसेच ठेवता आले तरी बघा, किंवा थोडे आत घेतले तरी चालते. दळण्याची क्रिया करू, पण फार आत नाही. डाव्या बाजूने सुरुवात करू. 1 2 3 4 5 6. असे जरी हात ठेवले, किमान आपले हात पायाला टच होतील असे. 8 9. पाय हलवायचे नाहीत. 10 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. पुन्हा विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9. एकसारख्या गतीने 10 रिलॅक्स. पायातलं अंतर थोडं वाढवू. दोन्ही हात समोर एकावर एक ठेवले तरी चालते. हळूहळू आपल्याला खाली जायचे. एवढं का ठेवतोय आपण? आपल्याला खाली जायचे, त्याच्या जवळ जाण्याची क्रिया व्हावी म्हणून. थोडी प्रेरणा मिळण्यासाठी. जा खाली. खाली. आपलं लक्ष मांडीच्या खाली स्नायूकडे. 2 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय जवळ घेऊ. पाय खोब्यातून प्रेस करू. 1 2 3 4 5. दोन्ही पाय समोर. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती. उजवा पाय 5 वेळा कानाला लावून आकर्ण धनुरासाठी. मांडीच्या खालील स्नायूला आपल्याला थोडं सैल करायचं. ठीक आहे. चला श्वास घेत पाय वर. 1 2 तेवढा जाईल तेवढा. 3 4. घेताना पाय थोडासा आउटर बाहेर घ्या. 5 रिलॅक्स. व्हेरी गुड. बऱ्यापैकी जातोय बघा आता. चला दुसरा पाय. 1 2 3 4
5. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर, उजवा पाय जवळ घेऊ, दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला, डोकं आपल्याला त्याला न्यायचे. खालचे जे स्नायू आहेत हे ताणले जातील, शिरांतर्गत वात कमी होतो. ठीक आहे, चला श्वास घ्या, श्वास सोडत बघा खाली. 1 2, सोडा सैल, कमरेतनं शरीर, पाठीतनं सैल, खांद्यातून सैल. 3 4, श्वास सोडा. 5. बघा पूर्ण टेकतं व्यवस्थित. सरावाने तुमचं सुद्धा टेकेल. रिलॅक्स. मांडीच्या खालच्या स्नायूंना छान ताण मिळतो. दुसरा पाय, एकदा पाठ सरळ व्यवस्थित, हळूहळू खाली जाऊ द्या, जाऊ द्या, खाली खाली खाली. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही पाय समोर, उजवा पाय उचलून डाव्याच्या पलीकडे. पाय आपण ओपन केले, ते खुब्यात आता दाब निर्माण करू थोडा. दोन्ही पाय मागे, दोन्ही गुडघे एकमेकांच्या वर. गोमुख आसनाची अर्धी कृती. 1 दोन्ही हातांनी पाय होल्ड करायचे, खांदे सरळ, मान सरळ, डोळे बंद, पाठ सरळ छान. 1 2 3 4 5. पाय काढून घेऊ. दुसरा पाय, हा पाय खाली, तो पाय वर. पुन्हा दोन्ही गुडघे एकमेकांच्या वर, डोळे बंद. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. चला उठून उभे राहू, सूर्यनमस्कार घेऊ. सराव झालेला असल्यामुळे आता सूचनांची फारशी गरज नाही कोणाला. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, ताठ तिरपी अवस्था. आपला भार खांद्यांवरती, हळूहळू गुडघे खाली, डोकं जमिनीला, शरीर वर. पाय पुढे. 1 श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे. सुरुवातीच्या 1-2 याच्यामध्ये थोडं स्ट्रेचिंग करून घेत चला. स्ट्रेचिंग करणं म्हणजे त्या आसनात काही सेकंद थांबणं. आता मी सरळ हस्त मध्ये थांबलोय, पुन्हा मी अधोमुख मध्ये थांबलोय. मानेला खांद्याला थोडा ताण मिळेपर्यंत मग पाय पुढे. श्वास घेत शरीर वर, शरीर खाली, पाय मागे, डोकं जमिनीला, शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे. खाली, पाय मागे. एकाड एक पाय घेतला तरी चालेल, कधी उजवा कधी डावा. दोन्ही पाय मागे, डोकं जमिनीला, श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे. 3 4 5 6
6 7 8 9 10 आणखी एक घेऊ. बारा. तरुण व्यक्तीने विद्यार्थ्याने अधिक घेतले तरी चालतील. चला शवासन घेऊ. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात कमरेजवळ. दोन्ही हात सैल सोडलेले. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे. डोळे बंद. मान उजवीकडे किंवा डावीकडे सैल सोडून द्या. संथ श्वसन. गुडघ्यापासून दोन्ही पाय सैल शिथिल. कमरेपासून उजवा पाय सैल सोडलेला, शिथिल केलेला, रिलॅक्स केलेला. डावा पाय सैल. दोन्ही पाय सैल. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. अगदी हळुवारपणे नकळत सैल सोडून द्यायचा आहे. संपूर्ण पाठ रिलॅक्स. सैल शिथिल. एक दीर्घ श्वास सोडा. मुख्य पोटाचा भाग सैल शिथिल. दोन्ही हात बरगड्या, खांदे सैल सोडलेले, शिथिल केलेले. रिलॅक्स. संथ श्वसन. मानेचा भाग, डोळे, भोया, चेहरा रिलॅक्स करा, शिथिल करा.
सैल सोडा. डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही स्नायूवरती आपलं नियंत्रण नाही. सगळे सैल सोडलेले, मन सजग. शरीरातल्या ऊर्जेला आपण शांत करतो आहोत, तिला संयमित आणि नियमित करत आहोत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा श्वास घेत डोळे उघडायचेत. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात डोक्याखाली. 10 वेळा फक्त दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे, जमिनीला समांतर सरळ करायचे. ठीक आहे. पोटासाठी कृती करू. श्वास घ्या. पाय सरळ, जवळ, दूर, जवळ. 3, 4, 5, 6, 7, 8. श्वास कोंडून धरायचा नाही. 9, 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, डाव्या कुशीवर येऊ. डावा हात डोक्याच्या वर. उजवा पाय 5 वेळा वर घेऊ, त्याला जोडून हात वर घेऊ. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. हात समोर टेकवायच्या छातीच्या पुढे. पाय खोब्यातून वर. 1 हातापर्यंत. 2, 3, 4, 5. दुसऱ्या कुशीवरती. पाय वर, हात वर. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. हात समोर. 1, 2, 3. पाय खोब्यातून वर. 4, 5. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात डोक्याच्या वर. जाऊ द्या. अर्धचक्रासन. पाय मागे, हात मागे. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत आहेत. पाय आपण मागे घेतोय. शरीराला जेवढा शक्य होईल तेवढा ताण आपण मागे देतोय. अर्धचक्रासन. 2. आपलं लक्ष ताण मिळणाऱ्या पोटाकडे, दाब येणाऱ्या पाठीकडे. 3, 4, 5. विरुद्ध बाजूच्या कुशीवर यायचे. पुन्हा एकदा अर्धचक्रासन. जाऊद्या. पाय मागे, हात मागे. 1. श्वास कोंडून धरायचा नाही, आपलं लक्ष श्वासावरती. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. पोटावर येऊ. पोटावरची आसनं. डोकं जमिनीवर. दोन्ही हात खांद्याजवळ. सरळ हस्त भुजंगासनाने सुरुवात करू. श्वास घेत खांद्यातून शरीर वर. पाठ सरळ, मान सरळ. 1, 2, 3, 4, 5. मणक्याचा जो दाब होता तो खाली होता, आता थोडा वर घेऊ. दोन्ही हात समोर घ्यायचे. विस्तृत हस्त भुजंगासन करू. श्वास घेत शरीर वर. 1, 2, 3. आपलं लक्ष पाठीच्या
वरच्या भागामध्ये 4 5. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडून द्या. वक्र हस्त भुजंगासन. अगदी आता तोच दाब मणक्याच्या वरच्या टप्प्यात आण. ठीक आहे. हात थोडे आधी होते त्याच्या खाली घ्यायचे. श्वास घेत खांद्यातून शरीर वर. फार वर जाणार नाही, हात तिरपेच ठेवायचे. 1. आता आलेला दाब आपल्याला खांद्याच्या वरच्या टप्प्यात दंडामध्ये 2. तिथं जाणवेल 3. नजर समोर 4 5. मणक्याची क्षमता आपण टप्प्याटप्प्याने वाढवतो, त्याच्यावरचा दाब वाढवतो. दोन्ही हातात खांद्याच्या रेषेत सर्व दोन्ही हात, हनवटी जमिनीला टेकलेली. श्वास घेत पंखासन करू. श्वास घ्या, खांद्यातून शरीर वर घ्या. 1. दोन्ही हात बाजूला. 2. नजर समोर 3. चेहरा प्रसन्न 4 5. एक दीर्घ श्वास सोडून द्या. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. खगासन करायचे. श्वास घ्या, दोन्ही बाजूवर घ्या. 1 2 3 4 5. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. मान उजवीकडे. कटी वक्रासन करू. उजवा पाय उचलायचा आहे, कंबर वळून डाव्याच्या पलीकडे. खुर्चीवर बसणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त क्रिया आहे. कटी वक्र, कंबर वळवलेली. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पाय जागेवरती. मान पुन्हा विरुद्ध बाजूला. पुन्हा शरीर कमरेतनं जाऊ द्या विरुद्ध बाजूला. पाय 1. कंबर एकदा पाय टेकला की पाय सैल सोडून द्यायचा आहे गुडघ्यातनं. खालचा पाय सैल. 2. संथ श्वसन. 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात समोर. हाताचे कोपरे होल्ड करायचे. डोकं जमिनीवर. आपल्या हातांवर डोकं ठेवलं आपण. श्वास घेत खांद्यातून शलभासन प्रकार 1 कर. श्वास घेत शरीर वर घ्या. 1 2 3 4. रिलॅक्स. हातांची स्थिती तशीच. शलभासन प्रकार 3 करायचा आपल्याला. पुन्हा हाताने कोपरे घट्ट होल्ड केलेले. श्वास घेत दोन्ही बाजूवर घ्या. पायवर हात वर. 1 2 3 4 5. रिलॅक्स. डोकं जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या मागे. हाताचे कोपरे एकमेकात हाताची बोटे एकमेकात टाकलेली. कोपरे सरळ करा. श्वास घेत खांद्यातनं शरीर वर. 1 2 3 4 5. एक दीर्घ श्वास सोडा. डोकं जमिनीवर. दोन्ही हात बैठकींवर मागे. हाताची बोट एकमेकात टाका. श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्यायचे. निरालंब भुजंगासन करू. जसे खांदेवर येतील तसे हात आणखी बैठकीच्या खाली जाऊ द्या. 2. संथ श्वसन. 3.
श्वास कोंडून धरायचा नाही. 4 5 रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात ओटीपोटाजवळ. हनुवटी जमिनीला टेकलेली. ऊर्ध्व शलभासन करू. कमरेपासून दोन्ही पाय जवळ वरती. श्वास घेत पाय वर. 1 2 गुडघेवर मांड्यावर. 3 4 5. एक दीर्घ श्वास सोडा. डोकं जमिनीवरच. दोन्ही हात समोर. नौकासन करायचं आपल्याला. श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचे. दोन्ही हात वर घ्यायचे. ठीक आहे. श्वास घ्या. दोन्ही बाजू वर घ्या. 1 2 3 4 रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. डोकं जमिनीवर. धनुरासन करू. आधी अर्धीच कृती करू. दोन्ही हाताने अँकल होल्ड करायचे. कुठलाही ताण न घेता फक्त किंचित शरीर वर. 1 2 3 4 संथ श्वसन. 5 सोडून द्या. अर्धा मिनिट विश्रांती. दोन्ही हाताने अँकल परत होल्ड करू. आता व्यवस्थित धनुरासन करू. ठीक आहे. नियमित सराव झालेला असेल तर करता येईल. दोन्ही हाताने व्यवस्थित गोटे होल्ड. श्वास घेत पाठीतून खांद्यातून शरीर वर. 1 2 3 गुडघे जवळ ठेवा. 4 5 रिलॅक्स. चला श्वानासनाच्या स्थितीत येऊ. दोन्ही हातांमध्ये खांद्या एवढंच अंतर. श्वास घेत मागच्या बाजूने डावा पाय वर घेऊ. शरीर खांद्यातनं वर. पाय आपल्याकडे घ्या. गुडघ्यातून थोडा वर. 1 2 पाय असा बाहेर न घेता स्वतःच्या डोक्याकडे. 3 4 रिलॅक्स. दुसरा पाय. 1 2 3 4 5. दोन्ही हाताच्या कोपरांवर यायचे आपल्याला. ठीक आहे. मागच्या टप्प्यात आपण केलं तर पुन्हा करू. पायाच्या बोटांवर, हाताच्या कोपरांवर. 1 लक्ष आपलं कमरेच्या स्नायूकडे, पोटाच्या. ज्यांना कमरेला त्रास असेल त्यांनी करू नका. 2 पोटाचं ऑपरेट केलेलं असेल काहीतरी करायचं नाही. 3 4 5. शरीर खाली. तीच कृती आता ताठ तिरप्या अवस्थेमध्ये. दोन्ही हात खांद्याजवळ. श्वास घेत खांद्यातनं शरीर वर. कमरेचा भाग खाली. खांदेवर. 1 लक्ष पुन्हा लोअर ॲब्डॉमेन, खालच्या पोटाकडे. 2 3 4 5. वज्रासनात बसून मागे तशीच. 1 शरीर सैल सोडा. शरणागत मुद्रा. 2 3 4 5. बसून घ्या. पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद.
आपण नियमित योगासने करत आहोत. महर्षी पतंजलींचा अष्टांग योग आपण सुरुवातीपासून शिकत आहोत. त्यातला सराव आपला हळूहळू वाढत आहे. अष्टांग योगातलंच एक अंग आहे प्रत्याहार नावाचं. प्रत्याहार म्हणजे काही गोष्टी सोडणे, त्यागणे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, तर आपण अतिकाम म्हणजे ज्याने आपल्याला खूप श्रम होतील असं काम आपण कमी केलं पाहिजेत. दुसरी गोष्ट ते वयानुसार आहे. अति आहार, जर आपण आहार आपला प्रमाणापेक्षा अधिक असेल तर तो आपण संयमित आणि संतुलित घ्यायला हवा. संतुलित म्हणजे सगळे पौष्टिक घटक आपल्या जेवणात जातील याच्याकडे आपलं लक्ष असायला हवं. उगाच फक्त चपातीच किंवा अनावश्यक भात, नुसतेच कार्बोहायड्रेट जातील असं न करता सगळ्या भाज्या, आठवड्यातून अदलून बदलून सगळ्या भाज्या आपल्या शरीरात जायला हव्यात. अतिकाम, अतिश्रम आणि अतिनिद्रा, झोपसुद्धा खूप नको. जे नियमित ऑफिसला जात असतील त्यांचा प्रश्नच नाही, पण जर दुपारी तुम्ही आराम करणार असाल तर तो फार नको. आणि जेवल्यानंतर लगेच तर अजिबात नको. त्यामुळे वजन वाढण्याचं प्रमाण अधिक होतं. डोळे बंद, मन शांत. शरीरात जाणारी अतिरिक्त साखर आणि मीठ थोडं प्रमाणात करा, कमी करा. बाहेरचे पॅकेटबंद पदार्थ जर आपण खात असाल तर त्यात अनावश्यक मीठ आणि साखर असते. तो पदार्थ टिकवण्यासाठी त्यात मिठाचं प्रमाण वाढवलेलं असतं. ते शरीराला गरजेचं नाही. आपण जो योग करतो, चॅनलवर जो लोक बघतायत त्यांचा वयोगट सगळा 25च्या पुढचा आहे. त्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण असतोच. त्यामुळे शरीरात जाणारे BP आणि शुगर वाढविण्यासारखे घटक आपण कमी केले पाहिजेत. साखर आणि मीठ प्रमाणात ठेवा. डोळे बंद, मन शांत. एक छोटीशी प्रार्थना घेऊ. दुर्गे स्मृता हर्षभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला थांबून घेऊ. गुड डे.